आज अशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. ती तुम्ही लंचमध्ये बनवू शकता, नाश्त्याला बनवू शकता किंवा डिनरलाही बनवू शकता. खायला एकच नंबर लागते, बनवायला अगदी सोपे आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग आजच्या रेसिपीला सुरू करूया. तर मी इथं घेतलेला आहे मुठभर पालक आपल्याला इथं बारीकसर कट करून घ्यायचा आहे. जेवढा बारीक होईल तेवढा बारीक कट करून घ्या. तर इथं मी पालक कट करून घेतला आहे. तर आता आपण करूयात रेसिपीची पुढची प्रोसेस. कट करून घेतलेला पालक एका ताटामध्ये टाकून घ्यायचा आणि सोबतच मोठी एक वाटी गव्हाचं पीठ इथं घालून घ्यायचं. गव्हाचं पीठ घातल्यानंतर आता याच्यात आपल्याला थोडेसे मसाले वगैरे घालून घ्यायचे आहेत. तर मसाल्यामध्ये आता तुम्हाला पराठे किती बनवायचे किंवा नाश्ता किती बनवायचा त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पीठ घेतलं तरी चालेल. तर मी मध्यम आकाराच्या 2 वाट्या पीठ घेतलं होतं. आता अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे. सोबतच अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आणि सोबत आता आपण इथं थोडीशी हळद, थोडंसं तिखट आणि चवीनुसार मीठ अशा ह्या पावडर मसाल्याचं कॉम्बिनेशन टाकणार आहोत. जर तुम्हाला चाट मसाला आवडत असेल तर थोडासा चाट मसाला टाकला तरी चालेल, नाहीतर गरम मसाला, धनिया पावडर बऱ्याच जागेवर पराठ्यामध्ये वापरले जाते. तुम्हाला जर ती टाकायची असेल तर ते टाकलं तरी चालेल. तर आता इथं मी फक्त हळद, मीठ, तिखट टाकून घेतलेलं आहे गव्हाच्या पिठासोबत आणि पालकासोबत सर्व पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. पिठाला सर्व मसाले वगैरे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला पराठ्यामध्ये मेन गोष्ट टाकायची ती म्हणजे डाळ. इथं मी रात्री फोडणीची डाळ बनवली होती. ती डाळ तशीच बरीच होती, मोठी 1.5 वाटी डाळ होती. आता ती डाळ इथं घालून घ्यायची आहे. तर आपण आज बेसिकली पालक आणि डाळीचे पराठे बनवणार आहोत. तर आता डाळीसोबत पीठ मिक्स करून घ्यायचं आणि छान नॉर्मली आपण जसं चपात्याला गोळा मळतो त्या पद्धतीने इथं गोळा मळून घ्यायचा पिठाचा. गोळा म्हणून इथं मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पीठ मळलेलं आहे. तुम्हाला हवं असेल म्हणजे पूर्ण डाळीमध्ये पीठ मळून नाही झालं तर थोडासा हलका पीठ पाण्याचा शिपका द्यायचा आणि छान मऊसूद असं पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून झालं की लगेचच मी पराठे बनवायला घेतले होते, कारण ही सकाळी मी टिफिनला आणि नाश्त्याला पराठे बनवलेले होते. तर नॉर्मली आपण जसं चपात्याला गोळा तोडून घेतो तसं तोडून घ्यायचा आणि उंडा करून ह्याची मध्यम आकाराची चपाती लाटून घ्यायची. गॅस लो टू मिडियम ठेवायचा. लो टू मिडियम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर ही चपाती म्हणतात, पराठा म्हणतात, तुम्हाला काय म्हणायचं म्हणू शकता, भाजून घ्यायच्या आणि बाकीच्या देखील मी याच पद्धतीने लाटून याच पद्धतीने भाजून घेणार आहे पराठे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.